श्री स्वामी समर्थ. 12 एप्रिल 2025 शनिवार. श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी फक्त शांतपणे घराच्या या ठिकाणी 5 काळ्या मिरीच्या दाण्यांना फेकून द्या. हनुमानजी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात फक्त धनाची वर्षा होणार नाही, तर तुम्ही धनवान बनाल. श्री हनुमान जन्मोत्सवाचा दिवस खूप मोठा आहे. या दिवशी मोठा दिव्य, दुर्मिळ, महाशुभ संयोग बनतो आहे. या दिवशी चैत्र पौर्णिमा, श्री हनुमान जन्मोत्सव आणि शनिवार हा खूप मोठा आणि दुर्मिळ संयोग बनत आहे. त्यामुळे या दिवशी उपाय केल्यास तुम्ही कोट्याधीश बनाल आणि मित्रांनो, तुमचे घर आनंदांनी भरून जाईल. तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. अचानक बँक बॅलन्स वाढू लागेल. करिअर आणि व्यवसायात दिवस रात्र प्रगती कराल. इतके पैसे येतील की ते हाताळता येणार नाहीत. कारण मित्रांनो, यावेळी शनिवार, श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी खूप मोठ्या शुभ योगाचा निर्माण होत आहे. म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हे 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचे उपाय नक्कीच करायला हवेत. तर मित्रांनो, हा उपाय कसा करावा, केव्हा करावा, कुठे करावा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊ. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊ. पहा, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वपूर्ण असतो. असे पाहिले आहे की कधी कधी मोठे मोठे पूजापाठ, अनुष्ठान केल्याने जी मनोकामना पूर्ण होत नाही, ती 12 एप्रिल 2025 शनिवार, श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एका छोट्या उपायानेच पूर्ण होते. अनेकांनी या उपायाला केला आहे आणि त्यांना याचे फळही मिळाले आहे. जर तुम्हीही हा उपाय 12 एप्रिल 2025 शनिवार, श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी करायचा विचार करत असाल, तर आधी हा उपाय चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका आणि मग करा. तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणतेही दुःख किंवा समस्या असली, त्याचे कारण तुम्हाला माहीत नसले तरी चालेल. मित्रांनो, ही समस्या कोणत्याही कारणामुळे होऊ शकते. जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणताही मंगळ दोष असू शकतो आणि इतरही अनेक दोष असू शकतात. काहीही असले तरी तुम्हाला या उपायासाठी तुमच्या दोषाचे कारण शोधण्याची गरज नाही. 12 एप्रिल 2025 शनिवार, श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करावा. मित्रांनो, आता आपण या उपायाच्या वेळेबद्दल समजून घेऊ. तर सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो, आपण समजून घेऊया की हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय कोणासाठी आहे. पहा, येथे थेट एकच गोष्ट आहे की हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जात आहे. हा उपाय तुमच्या जीवनातील दुःख आणि त्रास दूर करण्यासाठी केला जातो आहे. किंवा तुमचे काही मोठे कार्य असेल जे होत नाही, तर तुम्ही त्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. तर थेट एकच गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी या उपायाला करू शकता. हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याची कोणतीही मनोकामना श्री हनुमान यांच्याकडून पूर्ण करायची असेल. आणि जर कोणतीही माता किंवा बहिणी त्यांच्या घरातील सुख, शांती आणि धन संपदा वाढवण्यासाठी हा उपाय करू इच्छित असतील, तर घरातील ज्येष्ठ माता किंवा बहिणींनी विशेषतः या 5 काळ्या मिरीच्या दाण्यांच्या उपायाला करावेत. कारण माता आणि बहिणी घरातील लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी विशेष उपाय करते, तेव्हा त्याचे फळ लवकर आणि मोठ्या प्रमाणात मिळते. त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो, मग तो मोठा असो, लहान असो किंवा मुलगा असो. ज्याला हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय समजला आहे, त्या व्यक्तीने हा उपाय शनिवार, श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नक्कीच करावा, कारण त्याला या उपायाचे फळ खूप लवकर मिळेल. शनिवार, श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी भगवान श्री हनुमान सहज प्रसन्न होतात. तर आता आपण समजून घेऊया 5 काळ्या मिरीच्या दाण्यांच्या उपायाला तुम्ही कसे करायचे आहे आणि हा उपाय करण्याची जी वेळ आहे ती काय आहे. पहा, 12 एप्रिल 2025 श्री हनुमान जन्मोत्सव शनिवारच्या दिवशी करण्यात येणारा हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय मुख्यत्वे संध्याकाळी प्रदोष काळात करायचा आहे. आता मित्रांनो, प्रदोष काळाच्या वेळेबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हा वेळ कधी असतो, किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असतो, ज्यायोगे उपाय करण्याचा योग्य वेळ कळेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा वेळ संध्याकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतो. या वेळेच्या दरम्यान तुम्ही उपाय कराल तर तुम्हाला या उपायाचा नक्कीच फल प्राप्त होईल. तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान तुम्ही हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करू शकता. त्यानंतर इथे बरेच लोक नक्कीच हा प्रश्न विचारतील की आम्ही नोकरीला जातो, ड्युटीवर जातो आणि परत यायला उशीर होतो, तर अशा परिस्थितीत आम्ही काय करावे. तर पहा, त्या लोकांनीही टेन्शन घेण्याची गरज नाही. जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात करत असाल आणि परत यायला उशीर होत असेल,
जसे की तुम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचत नाही, तर मित्रांनो तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंतही हा उपाय करू शकता. आणि जर त्याहीपेक्षा थोडा उशीर झाला तरी तुम्ही हा उपाय करू शकता. कारण 12 एप्रिल 2025 शनिवारचा दिवस आहे आणि याच दिवशी श्री हनुमान जन्मोत्सव आहे. हा दिवस खूपच कमी येतो, संपूर्ण वर्षभरात फक्त एकदाच. म्हणूनच जेव्हा कधी संधी मिळेल हा उपाय नक्कीच करून घ्या. कोणताही उपाय असो तुम्ही कधीही करू शकता, फक्त प्रयत्न करा की वेळेच्या आतच करा. परंतु जर कोणत्या कारणामुळे वेळेवर न करू शकला तरी थोडा उशीर करूनही तुम्हाला उपायाचे फळ मिळेल. पूज्य गुरुजी म्हणाले की जेव्हा श्री हनुमान जन्मोत्सवाला शनिवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनात जर धन वैभवाची समस्या चालू असेल, जर तुम्ही पैशासाठी खूप जास्त चिंताग्रस्त असाल, आर्थिक तंगी चालू असेल, अनेक वेळा प्रयत्न आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल, तर हा उपाय नक्कीच करा. जर तुम्ही व्यापारात अपयशी ठरत असाल, नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरत असाल किंवा कोणत्याही कार्यात जर अपयशी ठरत असाल किंवा धनाची हानी होत असेल, तर गुरुजी म्हणाले आहेत की तुम्ही हा छोटासा उपाय श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शनिवारी नक्की करावा. तर चला या विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी एक विनंती, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे, कारण शनिवारी करण्यास सांगितलेले 3 विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जातील. हा उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. या उपायांमध्ये धन प्राप्तीचे उपाय, मनोकामना पूर्तीचे उपाय आणि जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांना दूर करण्याचे उपाय सांगितले जातील. चला जाणून घेऊया पूज्य गुरुजींनी सांगितलेला सर्वात पहिला उपाय. या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी 5 काळ्या मिरीच्या दाण्यांची गरज लागेल. आता 5 काळ्या मिरीचे दाणे शनिवारी म्हणजे श्री हनुमान जन्मोत्सवाच्या रात्री झोपण्याआधी शांतपणे एका ठराविक ठिकाणी फेकून द्या. हे 5 काळ्या मिरीचे दाणे तुम्हाला जीवनातील प्रत्येक कष्टातून मुक्त करतील. भगवान शनिदेवजींच्या आशीर्वादाने संपूर्ण जीवनात धनाची वर्षा होत राहील आणि मित्रांनो मोठ्या मोठ्या शत्रूंपासूनही तुम्हाला सुटका मिळेल. मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण काळ्या मिरीच्या दाण्यांना घरात जाळल्यास तुम्ही तुमच्या घरातून नजर दोषही दूर करू शकाल. तसेच जर तुमचा कोणताही गुप्त शत्रू असेल किंवा तुमच्या घरात धनाची कमतरता खूपच जास्त असेल, घरात पैसा टिकत नसेल आणि नजर दोषाचा प्रभाव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर खूपच असेल, घरातील सदस्यांपैकी कधी कोणाची तब्येत खराब असते तर कधी कोणी आजारी असतो आणि तुमच्या घरात पैशांची बर्बादी खूप होत असेल, अशा परिस्थितीत शनिवारच्या दिवशी 7 काली मिरीचे दाणे घरात जाळल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व दुःखांपासून कायमचा सुटका मिळवू शकता. तसेच तुमचा मोठ्यात मोठा शत्रूही गुडघे टेकून बसेल जर तुम्ही हा उपाय शनिवारी केला. आता पहा, जर तुमचे जीवन नेहमीच समस्यांनी भरलेले असेल तर तुम्हाला काळी मिरीचे उपाय नक्की करायला हवेत, कारण काळी मिरीचे उपाय त्वरित परिणाम दाखवतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे उपाय तुम्हाला गुप्त शत्रूंपासूनही सुटका देतात आणि तुम्हाला कधीही नजर दोषामुळे त्रास होत नाही. तर चला आधी समजून घेऊया की काळ्या मिरीचे 7 दाणे तुम्हाला तुमच्या घरात कुठे जाळायचे आहेत आणि या लहानशा उपायाने तुम्ही तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठ्या शत्रूपासून कशी सुटका मिळवू शकता. तुमचे गुप्त शत्रूही काहीही वाईट करू शकणार नाहीत. बरेच लोक हे जाणतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते तेव्हा त्याच्या पैशावर आणि घरातील सुख शांतीवरही नजरेचा परिणाम होऊ शकतो. आता आपल्या घरातून सर्वात आधी तुम्हाला नजरदोष दूर करायचा आहे. जसेच नजरदोष दूर कराल, तुमच्या गुप्त शत्रूंच्या नजरेचा जो परिणाम होतो तो त्वरित संपून जाईल आणि मग तुम्हाला तुमच्या जीवनातील कष्टांपासूनही सुटका मिळेल. आता तुम्हाला काय करायचे आहे? येथे 4 काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत. ध्यानात ठेवा, एकही दाणा तुटलेला नसावा. त्याच्यासोबत एक कपुराचा तुकडा घ्यावा. आता हे 4 काळ्या मिरीचे दाणे तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवून जाळायचे आहेत. जसे तुमच्या घरात एक खोली आहे तर कोणतीही खोली निवडा. त्या खोलीच्या एका कोपऱ्यात हे 4 काळ्या मिरीचे दाणे कपुरासह जाळा आणि जाळल्यावर त्याची राख घराबाहेर फेकून द्या. पहा, जसेच तुम्ही काळ्या मिरीचे दाणे कपुरासोबत जाळता तुमच्या जीवनात एक चमत्कार होईल. तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात जे अचानक दुःख येत होते, जे धनाच्या बाबतीत तुम्ही त्रस्त होता, पैसा येत नव्हता किंवा घरात आजार वाढत होते किंवा असा एखादा व्यक्ती होता जो नेहमीच आजारी राहत होता, चिडचिड्या स्वभावाचा होता आणि नेहमी क्लेशात राहत होता, हे सर्व तुमच्या घरातून दूर होईल. जर कोणाला नजर दोष लागला असेल तर तोही दूर होईल. दुसरी गोष्ट, तुमचे गुप्त शत्रूही तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत जेव्हा तुम्ही कपुरासोबत 7 काळ्या मिरीचे दाणे घरात जाळता.
पहा, काळ्या रंगाच्या वस्तू शनिदेवाशी संबंधित असतात. काळ्या मिरीचे जेवढे उपाय असतात ते त्वरित परिणाम दाखवतात आणि लवकर यशस्वी होतात. याशिवाय तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा थांबत नाही जेव्हा तुम्ही काळ्या मिरीला घरात जाळता. हा उपाय करा आणि मग बघा की तुमचा मोठ्यात मोठा गुप्त शत्रूही गुडघे टेकून बसेल. हा उपाय करताच त्यांची कितीही वाईट नजर असली तरी त्याचा तुमच्यावर, तुमच्या घरावर आणि तुमच्या धनावर काहीही परिणाम होणार नाही, कारण येथे तुम्हाला थेट शनी देवाचा आशीर्वाद मिळेल. तर हा पहिला उपाय आहे. आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो शनिवारी करायचा आहे आणि तोही काळ्या मिरीनेच आहे. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात की आमच्या घरात सर्वत्र दुःख येत आहे, पैसा येत नाही, आजार येत आहेत आणि धनाच्या बाबतीत नेहमीच समस्या असते. तर जे लोक म्हणतात की जीवनात सर्वत्र दुःख येत आहेत त्यांनी हा दुसरा उपाय करावा. जर तुमच्या जीवनात दुःख खूपच वाढले आहेत, कष्ट खूपच वाढले आहेत आणि धन तुमच्याकडे टिकत नाही, तर शनिवारी हा काळ्या मिरीचा दुसरा उपाय करा. करायचे काय आहे? 5 काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत. तुमच्या घरात जो व्यक्ती खूपच त्रस्त असतो तोच हा उपाय करेल हे पाहण्याचा प्रयत्न करा, तर अधिक उत्तम आहे. जर तो करू शकत नसेल तर तुम्हीही त्याच्या जागी हा उपाय करू शकता. काय करायचे आहे? ज्या व्यक्तीकडे पैसा टिकत नाही किंवा जो आजारी आहे त्याच्यावरून 5 काळ्या मिरीचे दाणे 7 वेळा उतरवायचे आहेत. पण उतरवणे घड्याळाच्या दिशेने नाही, तर उलट दिशेने एंटी क्लॉकवाईज करायचे आहे. 7 वेळा एंटी क्लॉकवाईज उतरवा आणि मग या 5 काळ्या मिरीचे दाणे घेऊन एखाद्या चौरस्त्यावर जा. चौरस्ता म्हणजे ते ठिकाण जिथे 4 दिशा असतात. तिथे 4 दिशांमध्ये एक एक काळ्या मिरीचे दाणे फेकून द्या आणि 5वा दाणा आकाशाच्या दिशेने पाहून हवेत उडवून द्या. हे सर्व केल्यानंतर तुमच्या घराकडे परत जा. कोणाशीही वाटेत बोलू नका आणि मागे वळूनही पाहू नका. प्रयत्न करा की हा उपाय संध्याकाळच्या वेळी करा जेव्हा आसपास कमी लोक असतील. दुसरी गोष्ट, या उपायाबद्दल कोणालाही सांगू नका, कारण असे उपाय गुप्त ठेवले जावे लागतात, तेव्हाच हे आपला परिणाम दाखवतात. तुमच्या घरातील एखाद्या दोघांना माहीत आहे तर ठीक आहे, पण बाहेरच्या कोणालाही काहीही सांगू नका. आता चला आपल्या तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया. हा तिसरा उपायही शनिवारचा श्री हनुमान जन्मोत्सवाचा आहे आणि शनिदेवाशी संबंधित आहे. शनिदेव न्यायाचे देवता आहेत आणि कर्मफलदाता आहेत. व्यक्तीला त्याच्या कर्मांच्या आधारावर फल देण्याचे कार्य शनिदेवाचे आहे. जर कोणी चांगले कर्म करत असेल तर त्याला सुख मिळते, पण जर चूक होत असेल तर जीवनात दुःख आणि कष्टही येतात. जेव्हा शनीची 7.5 शनी धया किंवा कोणतीही महादशा एखाद्याच्या कुंडलीत असते तेव्हा अनेकदा धनाची कमतरता, घरात भांडण तंटे आणि सुख शांतीची कमतरता जाणवते. जर तुमच्या घरात अचानक धनाची कमतरता येत असेल, भांडणं होत असतील आणि तुम्ही पैशासाठी त्रस्त आहात, शनिदेव तुम्हाला त्रास देत असेल, आता तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचे आहे. कसे करणार? 1 काळ्या रंगाचा कपडा घ्या, त्यात 11 काळ्या मिरीचे दाणे ठेवा आणि 1 रुपया ठेवा. याची एक छोटीशी पोटली बनवा आणि शनिदेवाच्या मंदिरात जा. मंदिराच्या बाहेर कोणत्याही गरजू व्यक्तीला ही पोटली द्या आणि शनिदेवाचा ध्यान करून आपल्या घरी परत या. हा उपाय 5 शनिवारी करा. मग बघा की जीवनात असा चमत्कार होईल की तुम्हाला स्वतःवर विश्वास बसणार नाही. तुमच्या घरातील कोणालाही विश्वास बसणार नाही की तुमच्या जीवनातील सर्व समस्या कशा दूर होत आहेत. जेव्हा तुम्हाला वाटेल की जीवनात कोणताही मार्ग शिल्लक नाही, तर एकदा शनिदेवावर विश्वास ठेवा आणि हा उपाय करा. याचा चमत्कार तुम्हाला स्वतःच्या जीवनात दिसेल. हे 101 नाही तर 501% सत्य आहे. फक्त संपूर्ण श्रद्धेने उपाय करा. वर्ष 2025 शनिदेवाचेच वर्ष आहे आणि ज्याने या वर्षात शनिदेवाला प्रसन्न केले त्याचे भाग्य असे चमकेल की 7 पिढ्या सुख भोगतील. आणि श्री हनुमान जन्मोत्सव हा यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. भक्तांनो, प्राचीन काळापासूनच दिव्याशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहेत आणि सनातन शास्त्रांमध्येही दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात. दिव्याची ज्योत तेजस्वी होणे किंवा अचानक दिवा विझून जाणे, दिव्याचा तेल संपेपर्यंत तेवत राहणे अशा घटनांद्वारे आपल्याला महत्त्वाचे संकेत मिळतात. जर तुम्ही दिवा एखाद्या विशिष्ट दिशेला ठेवला आणि तो अचानक विझला किंवा एखाद्या दिशेला दिवा ठेवला असता तो खूप वेळ तेवत राहिला, तर या घटनांद्वारेही आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळतात. म्हणजेच तुमच्याकडे धन येणार आहे किंवा तुमचं धन खर्च होणार आहे किंवा तुम्हाला एखादी शुभ किंवा अशुभ बातमी मिळू शकते. तर चला दिव्याशी संबंधित महत्त्वाचे नियम आणि मिळणारे शुभ अशुभ संकेत याबद्दल जाणून घेऊया. दिव्याचं महत्त्व. भक्तांनो, दिव्याला हिंदू धर्माच्या प्राचीन आणि सनातन शास्त्रांमध्ये खूप महत्त्व दिलं आहे.
तसेच दिवा लावण्यासंबंधी अनेक महत्त्वाचे नियम सांगितले गेले आहेत. सनातन शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की दिवा अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो, दारिद्र्य संपवतो आणि घरात सुख समृद्धी आणतो. पण दिवा लावताना अनेकदा लोक सनातन शास्त्रांच्या नियमांचं पालन करत नाहीत, ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचं शुभ फळ मिळत नाही. जर तुम्ही योग्य पद्धतीने घरात किंवा मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला याचे खूपच शुभ परिणाम मिळतील. दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो. तो तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. घरात दिवा लावल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते. म्हणजेच दिव्याला क्लेशाचा नाश करणारा मानलं जातं. दिवा लावण्याचे महत्त्वाचे नियम. सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात रोज दिवा लावा. मंदिरात दिवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. सनातन शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की मंदिरात संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्याने दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो. संध्याकाळच्या पूजेचंही विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. संध्याकाळी दिवा लावल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. घरात धनाचं आगमन होत नाही आणि खर्च वाढत जातो, ज्यामुळे घरातील लोक नेहमीच दुःखी आणि निराश होतात. ही निराशा दूर करण्यासाठी दिवा महत्त्वाची भूमिका बजावतो. दिवा घराला उजळून टाकतो, तसेच तुमच्या मनातील अंधारही पूर्णपणे नष्ट करतो. पूजा घरात दिवा लावण्याचे नियम. आता आपण घरात दिवा लावण्यासंबंधी महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत. तसेच पूजा घरात दिवा कसा लावावा, कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये हेही जाणून घेऊया. दिव्याचे विविध प्रकार असतात. कोणता दिवा कधी आणि कुठे लावावा आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभ फळांविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ही महत्त्वाची माहिती तुम्हा सर्वांनी नक्कीच जाणून घ्यायला हवी. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दिवा लावण्याचे फायदे आणि महत्त्वाच्या गोष्टी. सर्वप्रथम भक्तांनो, जर नियमितपणे घरात दिवा लावला गेला तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दिव्याच्या धुरामुळे वातावरणातील हानिकारक सूक्ष्म जीव देखील नष्ट होतात. जेव्हा दिवा देवी देवतांच्या मूर्तीसमोर ठेवला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाच्या किरणे देवी देवतांच्या मूर्तींवर आदळून घरभर पसरतात, ज्यामुळे घरातील नकारात्मकतेचा नाश होतो. जेव्हा ही किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा आपल्याला याचे अनेक फायदे होतात. या प्रकाशाच्या किरणांद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच शरीरातील रोगांचाही नाश होतो. जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, मनात नकारात्मक विचार येत असतील किंवा तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या पूजा घरात देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा नक्की लावा. जेव्हा दिव्याच्या प्रकाशाची किरणे देवी देवतांच्या मूर्तीवरून तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा तुमच्या मनातील सर्व निराशा आणि नकारात्मकता नष्ट होतात. दिवा लावण्याची सर्वोत्तम वेळ. दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी 5 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान मानली जाते. संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे घराच्या बाहेर नित्य एक दिवा नक्की लावा. जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अधिक शुभ परिणाम मिळतात. तुम्ही देवासमोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता. फक्त हे लक्षात ठेवा की जर तुम्ही देवाच्या उजव्या बाजूस असाल तर तुपाचा दिवा लावा आणि डाव्या बाजूस असाल तर तेलाचा दिवा लावा. तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला जातो. दिवा लावण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की दिवा तुटलेला नसावा. देवाजवळ तुटलेला दिवा लावणे अशुभ मानले जाते. तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो तर तेलाचा दिवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो. दिवा लावण्याचे महत्त्वाचे नियम. पूजेदरम्यान दिवा विझायला नको. असं झाल्यास पूजेचं संपूर्ण फल मिळत नाही. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या कापसाच्या वातीचा उपयोग करा, तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याच्या वातीला उत्तम मानलं जातं. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ रोज एक दिवा लावा. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होऊन घरात प्रवेश करतात. लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा इतर एखाद्या वस्तूवर ठेवा. सनातन शास्त्रांनुसार अक्षतावर दिवा ठेवल्याने ऐश्वर्य आणि धनसंपत्ती वाढते. पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा ठेवल्याने घरात धनवृद्धी होते, तसेच आरोग्यविषयक समस्या दूर होतात. लक्षात ठेवा की कधीही एक दिव्याने दुसरा दिवा लावू नये. दिवा नेहमी स्वतंत्रपणे लावा, अगदी पूजेच्या वेळी सुद्धा. जर धनाचा अनावश्यक खर्च होत असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर उत्तर दिशेला पाण्याच्या भांड्यात दिवा नक्की लावा. यामुळे लक्ष्मी स्थिर राहतात आणि अनावश्यक खर्च टाळला जातो. दिवा लावताना मंत्राचा जप. दिवा लावताना या मंत्राचा जप करावा. शुभ करोती कल्याण आरोग्य धन संपदा.
शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते या मंत्राचा सोपा अर्थ असा आहे: शुभ आणि कल्याण करणारी, आरोग्य आणि धनसंपदा देणारी, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला नमस्कार आहे. सनातन शास्त्रांमध्ये मान्यता आहे की मंत्रजपासोबत दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. वेगवेगळ्या दिशांना दिवा लावण्याचे फायदे. पूर्व दिशा. दिव्याची ज्योत पूर्व दिशेला ठेवल्याने आरोग्य सुधारतं. यामुळे घरातील सदस्यांचं आयुष्य वाढतं आणि घरातून रोग व आजार दूर होतात. पश्चिम दिशा. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला दिवा लावल्याने मानसिक तणाव दूर होतो. जर कुटुंबातील सदस्यांना मानसिक पीडा असेल तर पश्चिम दिशेला रोज एक दिवा नक्की लावा. उत्तर दिशा. उत्तर दिशा ही धनदेवता कुबेर यांची दिशा आहे. या दिशेला दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला मृत्यूची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा फक्त मृत्यूच्या वेळीच लावला जातो. दिव्याशी संबंधित संकेत. जर पूर्व दिशेला दिवा लावताना ज्योत अचानक तेजस्वी होऊ लागली तर ते शुभ संकेत समजले जातात. याचा अर्थ रोगमुक्ती किंवा दीर्घकाळ चाललेल्या आजारातून मुक्ती मिळणार आहे. जर दिवा त्वरित विझला तर याचा अर्थ आरोग्याशी संबंधित समस्या किंवा कार्यात अपयश होऊ शकतं. जर उत्तर दिशेला दिवा लावल्यावर ज्योत तेजस्वी होऊ लागली तर हा धनप्राप्तीचा संकेत आहे. जर दक्षिण दिशेला दिवा लावल्यानंतर ज्योत विझली तर तो अशुभ संकेत मानला जातो. आता कवड्यांविषयी बोलूया. असे मानले जाते की कवड्या महालक्ष्मीला आकर्षित करतात, म्हणून श्री हनुमान जन्मोत्सवाच्या संध्याकाळी किंवा रात्री 5, 7, 11 किंवा 13 कवड्या आणा. त्यांची पूजा करा. रोली, अक्षत आणि कुमकुम अर्पित करा आणि मग एक लाल कपड्यात बांधून जिथे तुम्ही धन ठेवता तिथे ठेवा. दरवर्षी या जुन्या कवड्यांची पूजा करू शकता, त्यामुळे पुन्हा पुन्हा नवीन कवड्या खरेदी करण्याची गरज नाही. पुढील गोष्ट आहे श्रीयंत्र. होय मित्रांनो, श्रीयंत्रालाही आपल्या घरात स्थान द्यायला हवे. श्रीयंत्र खरेदी करताना लक्षात ठेवा की सर्व चिन्हे त्यात योग्य प्रकारे अंकित असावीत. ज्या घरात श्रीयंत्राची विधी-विधानाने पूजा केली जाते तिथे नेहमी महालक्ष्मीचा वास असतो. श्रीयंत्राची उत्पत्ती संदर्भात धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख मिळतो की एकदा महालक्ष्मी प्रसन्न होऊन पृथ्वीवरून वैकुंठ लोकाला गेल्या. माता रुष्ट झाल्याने पृथ्वीवर समस्या निर्माण झाल्या. ब्राह्मण निर्धन झाले आणि वैभव संपून गेले. तेव्हा श्रेष्ठ वशिष्ठ मुनींनी महालक्ष्मीला प्रसन्न करून पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला. जेव्हा वशिष्ठ मुनी वैकुंठात जाऊन माता लक्ष्मीला भेटले, त्यांना कळले की माता लक्ष्मी आता प्रसन्न नाहीत. मग वशिष्ठजीने तिथेच बसून भगवान विष्णूची आराधना सुरू केली. नारायण प्रसन्न होऊन वशिष्ठ मुनींना भेटायला आले. वशिष्ठजींनी श्री हरी विष्णूला सांगितले की आम्ही पृथ्वीवर लक्ष्मीशिवाय खूप दुःखी आहोत. आमचे आश्रम उजाडत आहेत आणि पृथ्वीवर वैभव संपत आहे. हे ऐकून भगवान विष्णू वशिष्ठ मुनींना घेऊन माता लक्ष्मीजींकडे गेले आणि त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. परंतु माता लक्ष्मी तरीही मानल्या नाही. त्यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत त्या पृथ्वीवर परत येण्यासाठी तयार नाहीत. जेव्हा सर्वत्र ही बातमी पसरली की माता लक्ष्मी पृथ्वीवर परत येत नाहीत, तेव्हा देवतांमध्ये गुरु बृहस्पतीजींनी एक युक्ती सुचवली. त्यांनी सांगितले की श्रीयंत्राची साधना हा एकमेव उपाय आहे ज्यामुळे माता लक्ष्मीला धरतीवर येणे भाग पडेल. गुरु बृहस्पतीजींच्या निर्देशानुसार श्रीहरीने धातूवर श्रीयंत्राची निर्मिती केली आणि त्याला मंत्रसिद्ध प्राणप्रतिष्ठेने युक्त केले. मग दीपावलीच्या 2 दिवस पूर्वी म्हणजे धनत्रयोदशी तिथीला श्रीयंत्राची स्थापना करून विधी-विधानाने त्याचे पूजन केले. पूजन पूर्ण होताच माता लक्ष्मी तिथे आल्या. त्यांनी म्हटले, मी कोणत्याही परिस्थितीत येथे येण्यासाठी तयार नव्हते. हा माझा प्रण होता, पण बृहस्पतीजींच्या युक्तीमुळे मला येथे यावे लागले. श्रीयंत्र माझा आधार आहे आणि त्यातच माझे आत्म्याचे वास्तव्य आहे. याच कारणास्तव श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी किंवा दिवाळीमध्ये श्रीयंत्र खरेदी करायला हवे आणि आपल्या घरात स्थापित करायला हवे. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आजचा उपाय आणि माहिती आवडली असेल आणि समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय श्री हनुमान किंवा जय शनिदेव महाराज नक्की टाईप करा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.